कौंडण्यपूरवरून माते रुक्मिणीची पालखी पंढरपूरच्या दिशेने आज रवाना झालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विश्वस्त आहेत। महाराज, आज माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे, काय आहे भावना? आई रुक्मिणी मातेचा पालखी सोहळा भूवैकुंठ कौंडण्यपूर ते पंढरपूर 430 वर्षाची परंपरा पंचकुशीतील वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लाखो भक्तांच्या समवेत जसा ज्ञानोबारांचा सोहळा पंढरपूरला निघतो, त्याचप्रमाणे 430 वर्षाची परंपरा कौंडण्यपूर ते पंढरपूर आई रुक्मिणी मातेचा पालखी सोहळा या ठिकाणी प्रस्थान झालेला आहे आणि सर्व आनंदाचं वातावरण आहे। ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासी कळस, एकूणच महाराष्ट्राची संत परंपरा पाहिली तर ती उज्ज्वल आहे आणि विदर्भातही या संत परंपरेला मोठ्या प्रमाणात जनाधार आहे। माता रुक्मिणीच्या पालखीचं आता आज पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालेलं आहे। ठिकठिकाणी या पालखीचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे। वारकरी भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेले आहेत। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारकरी आपल्याला आज पंढरपूरच्या दिशेनं जायला पाहायला मिळत आहे। एकूणच ही पालखी विदर्भातली सर्वात महत्त्वाची पालखी आहे। या पालखीला ऐतिहासिक अशी परंपरा आहे, त्यामुळं वारकरी आता भक्ती मार्गात तल्लीन झालेले आहेत। कॅमेरा पर्सन सागरसह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।